तर कांदे एवढे जबरदस्त झालेत. हां सर, झाडाची एवढी हाईट आहे ते कॅमेऱ्यामध्ये बसत नाही. शूटिंग चालू आहे. कांदा पण घ्या सर आत. हां हां नाही थांबा ना, घेऊया. हां हां जास्तच झालंय. जास्त झालं. 10 feet जवळ. ठीक आहे ना, याच्यासोबत एक शूटिंग करा, एक फोटो. येस येस चालेल. याच्यामध्ये पण फोटो घ्या. त्याच्या जवळ उभे राहा ना सर, झाडाच्या जवळ उभे राहा ना, म्हणजे एक्झॅक्ट हाईट समजेल आपल्याला. वा येस. वास आले का बघूया सर. वास. बघा किती झाले ना, बघा 10 फूट झालं ते. 10 फूट झाले. खाली किती गेलं. सर माझा एक फोटो काढा ना सर. फोटो काढायचा नाही, क्लिक करायचं, मला सांगा फक्त. नाही, ही बंद करावं लागेल. असं आपण आहे का? शूटिंग पहिली कंप्लीट करून घेऊया. मग ठीक आहे, चालेल. मग याच्यात तुम्हाला फोटो घेऊ आपण. हे दोघांचे फोटो घेऊया व्यवस्थित. हे बघा, यांनी छाटणी पण चालू केल्या. असं आहे का? हे हां, बघा, छाटणी पण उडवलं छाटणी ते. पण उडवले. उडवलं. सर थांबा. याच्यामध्ये बघा सर, तुम्ही म्हणते ना हवा किती हवा सुटली. किती हवा आहे? एवढीच हवा असणार ना. याच्यापेक्षा तर म्हणजे कमीच असणार, एवढी जास्त हवा नसणार आहे. आले फोटो आले. ओके. माझा पण एक घ्या. द्या ना. नमस्कार काकू. नमस्कार. आम्ही नवी मुंबई. हो, मी मागे येऊन गेलो ना एकदा. तेव्हा लहान होती झाड आपली. मी डिसेंबरमध्ये आलो होतो, डिसेंबरमध्ये. हा, काका वगैरे होते ना ते. काका फडके काका कुठे आहेत? काका कुठे आहेत काका? किती वेळ लागेल यायला त्यांना? वाटच जावं लागेल. त्यांची मुलाखत घ्यायची होती आपल्याला. काकूच बरं आहे, काकूंची वाटतं. सर एक फोटो घ्या. त्याच्यावर क्लिक करा फक्त. ते वाईट आहे ना त्याच्यावर. पूर्ण थोडंसं लांब जा. झाडी जवळून घ्या सर. हां बस. बस ओके. झालं, भरपूर झालं मोठे. चांगले मोठे झाले ठीक आहे. आता. वाच आहे. त्याला सपोर्ट लावायला पाहिजे होता. हा, तेव्हा मग ते पुढून आता कवळे आहेत नाही.
त्याला अजून वर्ष पण नाही झालं त्याला 6-7 महिने झाले. 5वा महिना बापरे 5वा महिना लागला. अरे वा. हा बरं 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 मी काय म्हणते काकू, याला आपण सुरुवात कशी केली आहे, समजा लावताना कशी लागवड केली आपण याची झाडांची? हां 1.5 फूट खड्डा केला. बरं हो ते तर बरोबर. ओलं शेण टाकलं. बरं 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 ते गट्टू तो पूर्ण गट्टू फक्त प्लास्टिकची पिशवी फाडायची आणि गट्टू पूर्ण टाकायचं. बरं बरं आणि मग त्याला मग कसं टाकत गेले शेणखत, काय काय टाकत गेले मग त्याच्यामध्ये? आपले खतं वापरले, सेंद्रिय खत आपले दिले होते ना वर्षभरासाठी दिले. बरं बरं मग ते किती किती दिवसाला टाकायचे? पाण्यात सोडायचं रोज सोडायचं दर पाण्याला, म्हणजे पाणी देत असलं पाण्यामध्ये टाकायचं आणि बरं बरं आपल्या त्या बॉक्समध्ये जे आपण टाकतो पाण्याचं. हां हां ते आपण ते हे करतो ना स्प्रे मारतो. बरं बरं मुळ्यानं पाणी जातं. बरोबर बीड लागली तर काय करायचं? फवारणी करायची. बरं कीड नाही अजून. ते कुठलं औषध मारलं होतं तुम्ही? बरं 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 काका कधी येतील आता? बरं कांदा पण चांगला आलाय. कांदा पण मला कांदा काढायचा काढायला चालेल. सर या इकडं असं एक शूटिंग घेऊ. आम्ही शूटिंग घेतो. सर आपण सर्व रेल्वे अरे बाबा हो ते बस याची पण घ्या पूर्ण शूट नाही. हे चांगले झाले ना 8-10 फूट चांगले झाले ते एकदम. बघा मोठी अशी लाकडं होती एक वर्षभरातच. अजून हे 6 महिन्यात जवळपास 12-15 किती आले? हा बघा ना 6 महिन्यातच एवढं झाले तर पुढे कसं होईल? आता याला आम्हाला बांबू आणायचे मोठं बांबू आणायचे. बांबू आणून बांबू लावलं ना हां काय होईल? ते लावतो गावासाठी होईल ना बांधता येईल. पण लय खर्च आहे याचा. असं आहे का? मग काय बांधायचं करायचं जास्त मागचं पडतंय अजून तुम्हाला गावाला जादा यायचंय पावसाळा यायचंय अजून काय होतंय काय पावसाळ्यात नाही तडातडा मोडावा. नाही नाही मोडणार नाही. त्याला तुम्ही फक्त सपोर्ट बांधून ठेवा. बांबू बांधून ठेवले ना मग तुमचा व्याप असणार ते जाणार वर्षभर. फक्त याला सांभाळा मग यायला तुम्हाला बघायची गरज नाही. बांबू झाडं किती लावून गेले सरळ सरळ गेलेले. हात बांधायला गडीवान जरी असलं तरी काय हात ती एक झाड आहे 2-3 झाड आहेत बघा त्याला तर सपोर्ट पाहिजे. थोडंच पाहिजे. सपोर्ट असलं तर ठीक आहे नाही तर मग काय आता हे असं कल्लं आता हे काय हे तर एक कल्लं आहे आता ह्याला असं बांधावं लागतं तेव्हा जमतंय. तर आपण जेवढं हायटेड झाड आहे ना त्याच्या जवळ जाऊ. हे बघा हे तेच म्हटलं. काय जबरदस्त काढला. तरी 12 फूट झालं. यस बापरे काय स्पीड आहे 4 महिन्यामध्ये एवढं. बघा 12 फूट झाले बघा सर. आता ॲक्च्युअल हाईट आली 12 फूट. तुमचा मोबाईल द्या ना जर लॅपटॉप आयपॅड आयपॅड द्या त्याच्यामध्ये ना फोटो फोटो घेतो. काय बांधायचं.
कसं काय ते शूटिंग पाहू द्या तरी आम्हाला निदान. हे बघा इथे दिसतंय. काय चांगला बगीचा दिसतोय काय. पूर्ण बघितलं हिरवा आणि हे जर अजून कॉम्प्युटरवरती बघितलं ना अजून चांगलं दिसतं. अजून चांगलं दिसतं. हां आता आम्ही काय करतो माहिती का, ही शूटिंग घेऊन आम्ही सगळीकडे पाठवतो पूर्ण महाराष्ट्रभरात, भारतात. एवढ्याली मोठं झाडं झाली आहेत 4 महिन्यामध्ये. आता इथपर्यंत झाली माझी चेक. ते आता शिडी घेऊन बांधावं लागेल त्याला. शूटिंगच घेते का? फोटो काढले घ्या फोटो घ्या. बापरे, काय मोठं झालं. घ्या, शूटिंगच घ्या. असं बांधावं लागतंय तेव्हा जीवावर एवढं चालतंय का? बरोबर. इकडे वारं खूपच जास्त आहे. ते खूपच वाढले. काय मस्त वाटते बघ असं, ते आतमध्ये पण आहेत हा, झाड. ते पण एक आहे. हे बघ, ते तर सर्वात उंच झाले. ते सगळ्यात उंच आहे. हे पण आहे सर, ते वाढ लाकूड मस्त आले ते. बरोबर. नाही चांगले वाढले तुम्ही काकू, याची चांगली तुम्ही निगा घेतली, काळजी चांगली घेतली तुम्ही. शेणखत फक्त शेणखत द्यायचं. कुठं खाली टाकायचं? खाली बुडाला टाकायचं. कुठं टाकायचं शेणखत? टाकलं की ते शोषून घेतं. असं आहे का? बरं, तुम्ही मग आता किती दिवसाला टाकायचं शेणखत? असं आहे का? हां. मग वेगळं शेणखत नाही, शेणखत टाकून नाही लावायचं. तिथं अंतर किती झालं? ते अंतर कमी झालं तुम्ही. 8 फूट ठेवायला पाहिजे. 8 फूट. आता हे 5 फुटाचं झालंय. हा, हे 8 फूट झालं तुमचं. 8 फूट, 8 ते 10 फूट इथं पाहिजे होतं एक झाड. तर ते मधचं अंतर झालं असतं. इकडे थोडं कमी कमी झाले. ठीक आहे, काय नाही, आता काय झालं तेवढं. आणि हे 8 फूटच अंतर ठेवायचं. 8 बाय 8. तर आता फोटो काढूया आपण. हो. ते बंद करतो.